इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आता आपण काय बघणार आहोत की सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स मध्ये एखादं वाक्य कन्वर्ट कशा पद्धतीने करायचं ते आपण आज बघणार आहोत. म्हणजे एखादं वाक्य जो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बनवले असेल, साध्या वर्तमान काळामध्ये बनवले असेल, तर त्याचं वाक्य साध्या भूतकाळामध्ये कसं करायचं. आता वाक्याचा एक वाक्य दुसऱ्या ह्याच्यामध्ये कसं करायचं हे आपण शिकणार आहोत. साध्या वर्तमान काळातील वाक्य साध्या भूतकाळामध्ये कशा पद्धतीने बदलायचं, म्हणजे वाक्याचं रूपांतर कसं करायचं, म्हणजे साधा वर्तमान काळाचं जे वाक्य आहे ते साध्या भूतकाळामध्ये कशा पद्धतीने परावर्तित करायचं किंवा साध्या भूतकाळामध्ये कशा पद्धतीने बनवायचं हे आपण बघणार आहोत. आता साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप येतं, साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप येतं. अशा पद्धतीने वाक्य केलं जातं. आता इथं काही उदाहरण आहे. आय राईट अ लेटर, मी पत्र लिहिलं. आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. आय रोट अ लेटर, मी पत्र लिहिलं. ओके. आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो. आय वेंट टू स्कूल, मी शाळेत गेलो. जातो, गेलो. चालू आहे क्रिया, घडलेली क्रिया. इथे क्रिया चालू असते, इथे क्रिया घडलेली असते. आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. आय प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो. आय सी पिक्चर, मी पिक्चर पाहिला. आय सॉ पिक्चर, मी पिक्चर पाहिला. आय सी पिक्चर, मी पिक्चर पाहतो. आय सॉ पिक्चर, मी पिक्चर पाहिला. आय मेक अ टी, मी चहा बनवतो. आय मेड अ टी, मी चहा बनवला. म्हणजे अशा पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एखादी क्रिया, एखादी घटना, एखादी गोष्ट जी असते ते चालू असते आणि वर्तमान काळात चालू असते, आणि सिंपल पास्ट मध्ये एखादी घटना भूतकाळामध्ये घडलेली असते. या दोन्हीचं आपण कंपॅरिझन करून आज शिकत आहोत. म्हणजे वर्तमान काळात करतो, भूतकाळामध्ये केलं, अशा पद्धतीने वाक्य रचना केली जाते. याची काही अजून उदाहरण आपण पाहणार आहोत. फक्त आयची बघितली, आता वी ही शी पण पाहणार आहोत. आता या ठिकाणी आणखीन काही उदाहरणे आहेत, ती सुद्धा आपण पाहणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळातील जे काही वाक्य आहेत त्याला साध्या भूतकाळामध्ये वाक्याला कन्वर्ट करायचंय. साध्या वर्तमान काळातील वाक्य साध्या भूतकाळामध्ये करायचंय. वी डू वर्क, आम्ही काम करतो. वी म्हणजे आम्ही, डू म्हणजे करणे, वर्क म्हणजे काम. वी डीड वर्क, डूचा भूतकाळ इथे आलेला आहे. वी डीड वर्क, आम्ही काम केले. यू गिव्ह मनी, तू पैसे देतो. यू गिव्ह मनी, तू पैसे दिले. ही कट्स द ट्री, त्याने ट्री कट केली म्हणजे झाड कापलं. आणि ही कट द ट्री, इथं कट्स आले कारण ही शीट असेल तर यस येतं. ही कट द ट्री, त्याने झाड कापलं. शी ड्रिंक्स वॉटर, ती पाणी पिते. ती पाणी पिते. शी ड्रंक वॉटर, तिने पाणी पिले. दे ईट फूड, ते अन्न खातात. दे एट फूड, त्यांनी अन्न खाल्लं. असे काही वाक्य साध्या वर्तमान काळातील साध्या भूतकाळामध्ये वाक्य रूपांतर केलं जातं. समजलं? गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आता सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ. साध्या वर्तमान काळातील एखादं वाक्य साध्या भूतकाळामध्ये कशा पद्धतीने बदलायचं हे आपण आज जाणून घेणार आहोत. आता साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य रचना करीत असताना कर्ता आणि क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट येतं. तर साध्या भूतकाळामध्ये वाक्य रचना करीत असताना कर्ता आणि क्रियापदाचं दुसरं रूप अधिक ऑब्जेक्ट येतं. तर हे तर सगळे क्लिअर आहे. आता इथं बघा, वी डू वर्क, आम्ही काम करतो. वी डीड वर्क, आम्ही काम केलं. यू गिव्ह मनी, तू पैसे देतो. यू गिव्ह मनी, तू पैसे दिले. ही कट्स द ट्री, तो झाड कापतो. कट्स इथं ही शीट असेल तर यस किंवा यस प्रत्यय येतो, म्हणून ही कट्स द ट्री, तो झाडे कापतो. ही कट द ट्री, त्याने झाडे कापले. शी ड्रिंक्स वॉटर, ती पाणी पिते. इथं पण शी असेल तर ही शीट असेल तर यस किंवा यस प्रत्यय येतो क्रियापदाला, त्यामुळे शी ड्रिंक्स वॉटर, ती पाणी पिते. शी ड्रंक वॉटर, तिनं पाणी पिलं. दे ईट फूड, ते अन्न खातात. दे एट फूड, त्यांनी अन्न खाल्लं. अशा पद्धतीने वाक्य केली जातात. अजून काही वाक्य आहेत ते सुद्धा आपण म्हणून बघू शकतो. आय प्ले क्रिकेट, आय प्लेड क्रिकेट. आय टीच इंग्लिश, आय टॉट इंग्लिश. अशा पद्धतीनं वाक्य बनवू
शकतो सिंपल प्रेझेंट ते सिंपल पास्ट मध्ये.